सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज यांच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय नॅशनल कॉन्फरन्स ऑन सायलेंट बॅटल्स एक्सप्लोरिंग द मेनी फेसेस ऑफ ॲडिक्शन अँड द जर्नी टू हिलिंग या उपक्रमामध्ये मला सहभागी केल्याबद्दल प्रथमतः मी आयोजकांचे ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आणि व्यक्तिशः सुद्धा आभार व्यक्त करतो। सध्याच्या या युगामध्ये 2-3 जे महत्त्वाचे विषय आहेत समाजाच्या स्वास्थ्यासाठी, त्यामध्ये सामाजिक सुरक्षा, महिला, मुले, वयोवृद्ध यांची सुरक्षा, रस्त्यावरील वाढते अपघात आणि ड्रग्सचा विळखा, आणि त्याचबरोबर दहशतवाद हे प्रमुख विषय आहेत। आणि त्यातल्या एका मोठ्या विषयाला ज्ञानसाधना कॉलेजच्या सर्व मॅनेजमेंटने प्राधान्य देऊन या अनुषंगाने ही जी एक दिवसीय कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। त्याचा निश्चितच सर्वांनी अनुकरण करावं आणि हा जो आपला लढा आहे ड्रग्सच्या विरोधात, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। आपलं जे राष्ट्रीय धोरण आहे त्यामध्ये सुद्धा 2047 मध्ये भारताला नशामुक्त भारत करण्याचं ध्येय माननीय पंतप्रधान आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून 2029 पर्यंत जास्तीत जास्त कारवाई करून या ड्रग्सच्या पेडलिंगमध्ये, म्हणजे सप्लाय चेन असेल, त्यामध्ये कार्यरत जे कोणी आहेत त्यांच्यावर परिणामकारक कारवाई करून त्याला रोखण्यासाठी सुद्धा विशेष मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे। 2025 मध्ये देशभरात जवळपास 4000 कोटीचे ड्रग्स पकडले गेले होते, त्याचा नाशही करण्यात आलेला आहे। त्यामध्ये अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्तरावरचे जे गुन्हेगार होते, रॅकेटियर्स होते, त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे। या उपक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल मनापासून मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, आभारही व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाचे जे खरं सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, त्यांच्याबद्दल मी वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नक्कीच नाही। मी सुद्धा स्वतःला त्यांचा शिष्य मानतो। या संस्थेचे प्रमुख श्री कमलेश प्रधान, मिसेस प्रधान, प्रिन्सिपल प्राचार्य श्री भगुरे सर आज आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर उमाटे, डॉक्टर पवार, माझे सहकारी APM मोरे, त्यांची सर्व टीम, 12 कॉलेजेसचे सर्व त्यांना प्रतिनिधित्व करणारे शिक्षक, प्राध्यापक, NGOs, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा ही जी कॉन्फरन्स आहे यामध्ये जो मोठ्या प्रमाणात जो सहभाग जो आपण नोंदवलेला आहे आणि ज्यांना तुम्ही सहभागी केलेला आहे, ते खरंच एक स्तुत्य असं उदाहरण आहे असं मी तर म्हणेन। कारण शिक्षकांना आणि NGOsना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, या तिघांनाही एकत्र आपण इन्व्हॉल्व केल्यामुळे ही कॉन्फरन्स म्हणजे ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स असंच याचं स्वरूप राहणार आहे। यामध्ये जी काही चर्चा होणार आहे ती इथल्या शिक्षकांमार्फत, NGOs मार्फत आणि विद्यार्थ्यांमार्फत इतरत्र त्याचा प्रचार आणि प्रसार निश्चितपणे होईल असा मला विश्वास आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे समाजाला आणि आपल्या राष्ट्राला होणार आहे। मी सुद्धा आता सध्या आपल्याला ChatGPT आहे, इतर सर्व सोर्सेस आहेत, तर त्याचा वापर केला, वाचलं, म्हटलं आपण मॅडमने एवढं इंट्रोडक्शन केलेलं आहे आणि इंट्रोडक्शन हे नेहमीच खूप वक्त्याच्या कर्तृत्वापेक्षा जास्तच अधिक असतं आणि कुठेतरी आपली नाही परंतु ज्याने आपलं इंट्रोडक्शन केलेलं आहे, ज्यांनी बोलवले आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला गालबोट लागू नये म्हणून थोडासा अभ्यास मी सुद्धा केला। आणि हा विषय काय आहे, सायलेंट जरी असला तरी हा अतिशय गंभीर विषय आहे। कारण यामध्ये जे
विक्टिम्स आहेत ते बऱ्याचशा वेळेला कळत नकळत त्यात ओढले गेलेले असतात. कुठलं तरी दडपण त्यांच्या मनावर असतं, अभ्यासाचं असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, कुठल्या तरी एका विवंचनेमधून ते या ट्रॅपमध्ये येतात. कोणीतरी जवळचीच व्यक्ती कळत नकळत त्याला त्याच्यामध्ये सहभागी करते. काही होत नाही, घे, तुला बरं वाटेल, एनर्जी लेवल वाढेल, उत्साह वाढेल, डेअरिंग वाढेल, तुझ्या मनात जे आहे ते तुला व्यक्त करता येईल वगैरे वगैरे कारणं देऊन त्याला त्या विळख्यात हळूहळू सहभागी केलं जातं. सुरुवातीला ते फ्रीमध्ये दिलं जातं, नंतर मग ते शेअरिंग बेसिसवर होतं, मग त्यानंतर इंडिव्हिज्युअली त्याचं पेमेंट करावं लागतं. मग तेवढं पॉकेट मनी प्रत्येकाकडे असतोच असं नाही, तो नसला तर मग त्यासाठी घरी खोटं बोलावं लागतं. इतर काही चांगल्या महत्त्वाच्या बाबींसाठी दिलेला जो काही तुम्हाला पैसे असतात त्याचा आपण या चुकीच्या कामासाठी वापर करतो. हा वापर केलेला आहे हे घरी सांगताही येत नाही, इतर ठीक कुठे बोलताही येत नाही. त्यामुळे मनात कुठेतरी तुमची जो कोणी विक्टीम आहे त्याची कुचंबना होत असते, परंतु त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बऱ्याच वेळेला त्याला मार्ग सापडत नाही किंवा चांगल्या व्यक्ती त्या वेळेला त्याच्या समोर येत नाहीत आणि कळत नकळत पुन्हा पुन्हा तो त्याच ट्रॅपमध्ये जातो. मग हळूहळू या सवयी या थोडीशी जी काही सुरुवात झालेली असते त्याची चटक लागते, चटकेचं रूपांतर नंतर डिपेंडन्सीमध्ये होतं आणि एकदा त्याची डिपेंडन्सी वाढली की मग ती एक डिसऑर्डर तयार होते, की ड्रग्स डिपेंडंट डिसऑर्डर होते. त्याचं शरीर मग त्याला साथ देत नाही. आपल्या शरीरात ऊर्जा चैतन्य निर्माण करण्यासाठी जे डोपामिनची आवश्यकता असते तो डोस कुठेतरी त्याला कमी पडतो आणि तो या माध्यमातून त्याला मिळतो अशी त्याची भावना होते आणि त्यामध्ये तो त्या ट्रॅपमध्ये अडकून पुन्हा पुन्हा ते कन्झ्युम करायला लागतो. आणि हे करत असताना हे कुटुंबातल्या सदस्यांकडे तो व्यक्त होऊ शकत नाही. घरी काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, आपली ओव्हरऑल सामाजिक प्रतिष्ठा जी आहे, इंडिव्हिज्युअल प्रतिष्ठा आहे, कौटुंबिक प्रतिष्ठा आहे, त्याला गालबोट लागेल यामुळे तो घाबरून बोलत नाही आणि आतल्या आतच मग तो विक्टीम जो आहे तो अजून याच्या आहारी जातो. त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर होतात, मनावर होतात, विचारांवर होतात, कृतीमध्ये होतात आणि त्यातून मग या सर्व हा जो डिमांड सप्लाय आहे त्यासाठी शेवटी पैसा लागतो आणि तो मिळवण्यासाठी मग वेगवेगळ्या याच्यामध्ये तो सहभागी होतो. कधी घरातले पैसे चोरलेले असतात, कधी मित्राचे कडून उसने घेतो, कधी त्यांच्याकडूनही जोर जबरदस्ती करून घेतात. हे म्हणजे आमच्या अनुभवातलं हे मी सांगतोय. आणि काही वेळेला मग छोटे मोठे गुन्हे करण्याची सुद्धा प्रवृत्ती वाढते. मग तुमच्या या छोट्या मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं कोणीतरी ऑब्झर्व करत असतो, मग ते तुम्हाला ऑब्झर्व करून तुम्हाला त्याची अजून चटक लावतो. कळत नकळत अजून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्यामध्ये मग जो कन्झ्युमर असतो तो हळूहळू सप्लाय करण्याच्या सुद्धा चेनमध्ये सहभागी होतो. कारण त्याच्यात त्याला पैसे मिळण्याचं आमिष असतं, स्वतःची जी तल्लफ असते ती भागवण्यासाठी सुद्धा तो एक सोर्स ऑफ इन्कम होत असतो आणि तो त्या ट्रॅपमध्ये जातो आणि अजून गंभीर गुन्हे त्याच्याकडून घडतात. स्वतःचं जीवन कळत नकळत उद्ध्वस्त झालेलं असतं, कौटुंबिक स्वास्थ्य त्याच्यातून बिघडलेलं असतं, स्वतःचं आरोग्य बिघडलेलं असतं आणि त्यातून तो सामाजिक आरोग्यसुद्धा बिघडवण्यामध्ये सहभागी होत असतो आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये तो सहभागी होतो. यामध्ये आलेल्या नैराश्यातून बऱ्याचशा वेळेला स्वतःच्या जीवाशी सुद्धा ही मुलं किंवा हे विक्टीम आहेत ते खेळतात. कळत नकळत म्हणजे आत्महत्येकडे वळलेली सुद्धा बरीचशी उदाहरणं आम्ही अनुभवलेली आहेत. काहींकडून स्वतःचं नाही तर त्या मोडमध्ये इतरांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झालेला आणि गुन्हे घडलेले अगदी मर्डरपासून ते इतर सर्व रॉबरीपासून सर्व प्रकारचे गुन्हे या विक्टीमकडून घडलेले आम्ही पाहिलेले आहेत. आणि पेडलिंग किंवा ट्रॅफिकिंग याच्यामध्ये सुद्धा ही मुलं विक्टीम आहेत ते जातात. यामध्ये सध्याचं जे टार्गेट वय जे आहे आम्ही पाहिलं ते अगदी 13-14 पासून ते मग पुढे 25-30 हा जो वयोगट आहे हा जास्त अफेक्टेड आहे. शाळा, कॉलेज इथे जे काही सध्या ओव्हरऑल पीअर प्रेशर आहे,
त्याच्यामध्ये सुद्धा त्यामुळे सुद्धा कळत नकळत विद्यार्थी याच्याकडे आकर्षित होत असतात आणि हे होऊ नये ही निश्चितपणे काळाची गरज आहे. कारण ही जी सायलेंट वॉर बॅटल आहे त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो म्हणजे आपल्या देशाची जी काही ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत आहे, आर्थिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर जे काही भारत देशाची प्रगती होते आहे तिला कुठेतरी खीळ बसली पाहिजे, चाप बसला पाहिजे. आणि त्यामुळे लो कॉस्ट वॉर हा जो काही कन्सेप्ट आहे इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीमधला, ते जे आपली काही आजूबाजूची शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्या माध्यमातून आणि त्यांना त्यांचे जे काही हस्तक आहेत त्यांच्या मार्फतून ते हे एक तर ड्रग्स आणि दुसरं म्हणजे आपल्या याच्यात पसरवला जाणारा दहशतवाद, टेररिस्ट कृत्यामध्ये किल 1 टेरराइज 1000 हा कन्सेप्ट असतो. एक स्फोट झाला तर त्यामध्ये 5-10 व्यक्ती जरी त्यांचं जीवितहानी झाली असेल तरीसुद्धा त्यातून हजारो लाखो लोकांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण होतं. त्याच प्रकारची ही दुसरी लो कॉस्ट वॉर जी आहे त्या माध्यमातून ओव्हरऑल आपली जी तरुण पिढी आहे, युवा आहेत, भविष्य जे आहे राष्ट्राचं त्यालासुद्धा विकन करायचं, खिळखिळं करायचं हा सुद्धा एक उद्देश आहे. आणि त्यामुळे ही जरी सायलेंट बॅटल आपल्या शत्रूंची असली तरी त्याचा जो लढा आहे तो आपल्याला अगदी लाऊड आणि क्लिअर शब्दामध्ये देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी वेळोवेळी एकत्र येणं सुद्धा आवश्यक आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्या प्रत्येक त्याच्यावर आपले मला वाटतं पुढच्या सत्रांमध्ये चर्चा होणारच आहे. परंतु हा लढा जो आहे तो आपल्याला एकत्रित येऊन संघटितपणे आणि अगदी चांगल्या ध्येयाने प्रेरित होऊन आपल्याला हा लढा देणं आवश्यक आहे. आणि यामध्ये अगदी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जे काही आता उपाययोजना करण्यात येत आहेत त्यामध्ये अगदी जी काही ही इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत सर्वच, मग त्यामध्ये पोलीस असतील, कस्टम्स डिपार्टमेंट आहे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, DRI आहे, इतर सर्व ज्या काही एजन्सी आहेत, कोस्ट गार्ड आहेत, यांचा समन्वय करणे, यांना स्ट्रेंथन करणे आणि यांच्या माध्यमातून जे इनकमिंग जे आहे ड्रग्सचं त्याच्यावर नियंत्रण मिळवणे, जो सप्लाय आहे त्याचे जे कार्टेल आहेत ते बस्ट करणे, त्यांच्यावर अगदी स्ट्रॉंग ॲक्शन घेणे, जो डिमांड आहे तो मिनिमाइज करणे, त्यासाठी जनजागृती करणे, व्हिक्टिम्स जे आहेत त्यांच्या बाबतीत ह्युमॅनिटेरियन अप्रोच ठेवून त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं होईल आणि जो काही स्टिग्मा किंवा एक जी भीती आहे प्रत्येक व्हिक्टिमच्या मनात किंवा त्यातील कुटुंबियांच्या सुद्धा मनात एक भीती असते की माझा मुलगा कळत नकळत या व्यसनाकडे आकर्षित झालेला आहे आणि समाजात माझी अवहेलना होईल, मला सांगतानाही त्यांना कमीपणा वाटतो, लाज वाटते, भीती वाटते, कायद्याची सुद्धा त्यांना एक भीती असते की याच्यात आमच्यावर कारवाई होईल. परंतु माझं आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आव्हान आहे की आपला मुलगा, आपलं पाल्य कळत नकळत जर या दुष्टचक्रात सापडला असेल तर त्याबाबत कुठेही मनात कोणतीही भीती शंका न ठेवता आपण त्याचं रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. पहिलं रिपोर्टिंग म्हणजे त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्याच्या काही वैद्यकीय उपचार जे आहेत ते देणं फार आवश्यक आहे. त्याला त्यातून बाहेर काढणं आवश्यक आहे. त्याची माहिती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला सुद्धा देणं आवश्यक आहे, कारण त्याचा सोर्स काय आहे हे समजणं आवश्यक आहे आणि ते सोर्सेस जे आहेत त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा आवश्यक आहे. कायद्यामध्ये व्हिक्टीमवर कोणतीही कारवाई होत नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि हा मेसेज सर्वांपर्यंत गेला पाहिजे की कळत नकळत तो या ट्रॅपमध्ये आलेला आहे तर तो व्हिक्टीम आहे, तो आरोपी नाही, तो गुन्हेगार नाही. परंतु त्याला सप्लाय करणारे जे आहेत, मदत करणारे जे आहेत ते निश्चितपणे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पालकांचं सहकार्य खूप आवश्यक आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मनात शंका किंवा भीती न ठेवता ज्याला कोणाला अशी ड्रग्सच्या बाबतीत माहिती मिळेल त्यांनी ती जवळच्या पोलीस स्टेशनला जरूर द्यावी आणि त्यातून याला नियंत्रण करण्यासाठी आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे.
म्हणजे काय आपल्याला सर्वांना, म्हणजे आपण नेहमीच म्हणत असतो ड्रग्ज, आता असा हा एक परवलीचा शब्द झाला की ड्रग्ज म्हणजे हे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच, ज्याचं व्यसन लागतं, ॲडिक्शन होतं, त्यालाच आपण म्हणतो. पण हा केमिकल सबस्टन्स आहे जो ॲक्च्युली ड्रग्सची जर आपण माहिती व्याख्या बघितली तर ते एखादा रोग प्रिव्हेंट करणे, डिटेक्ट करणे, ट्रीटमेंट त्याला देणे, याच्यासाठी जे काही केमिकल सबस्टन्स वापरतो त्याला आपण ड्रग म्हणत असतो. परंतु आत्ताची जी व्याख्या आहे ती, किंवा आपल्या मनात जे ड्रग्सची संकल्पना झालेली आहे ती निश्चितपणे शरीराला अपायकारक अशा ज्या काही गोष्टी आहेत, आपल्याला डिपेंडन्सी वाढवणारे, ॲडिक्शन वाढवणारे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण ड्रग्ज म्हणतो आणि त्याच्यापासून निश्चितपणे दूर राहिलं पाहिजे. कुठलीही गोष्ट एक्सेस जर झाली तर निश्चितपणे तिचा जो फायदा होणारा असतो तो न होता त्यातून तोटाच होतो. एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन असं आम्हाला मेडिसिनमध्ये शिकवलं जायचं. मग ते अगदी कुटुंबातल्या सदस्यांनी केलेलं प्रेम असो, खाण्याचा आग्रह असो, दिलेला खर्चाला पैसा असो, किंवा इतर काही छंद जोपासण्यासाठी जे आपण एनकरेज करतो ते असो, तर कुठलाही एक्सेस आपण निश्चितपणे करू नये. आपला जो काही हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे की मध्यम मार्ग जो बुद्धाने सांगितला होता तोच निश्चितपणे आपल्याला पुढच्या जीवनासाठी उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे कुठल्याही एक्सेसच्या मागे जाऊ नका, एक्सेस किक बसण्याच्या मागे जाऊ नका, कुठल्याही डोक्यात असं काही हे ठेवू नका की मी अगदी शॉर्टकटमध्ये आणि अल्प कालावधीमध्ये मी काहीतरी होईल. कुठल्याही याला शॉर्टकट नाही आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला जर आपल्याला अचीव करायची असेल तर त्यासाठी एक ठराविक वेळ द्यावा लागतो, परिश्रम करावे लागतात, त्यात कन्सिस्टन्सी असावी लागते आणि तुम्ही फोकस असावं लागतं, तरच तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे, टार्गेट आहे ते अचीव करू शकता. आणि त्यामुळे कुठल्याही शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका. कुठल्याही सिनेमातले कलावंत, आता या सगळे ज्या वेब सिरीज आहेत त्यातले जे काही आयकॉन्स आहेत त्याने भारावून जाऊन आपण बऱ्याचशा वेळेला चुकीच्या मार्गाला लागतो. आता नेटफ्लिक्सवरच्या ज्या काही 1-2 सिरीज आहेत, नार्कोज विशेषतः, त्याच्यामुळे ड्रग माफियाबद्दल एक वेगळंच आकर्षण युवा पिढीमध्ये निर्माण झालेलं आहे. पाब्लो एस्कोबार कसा मोठा होता, त्याच्याकडे किती संपत्ती होती आणि त्याच्या मुलीला थंडी वाजली म्हणून त्याने डॉलर्स पेटवून शेकोटी केली, वगैरे वगैरे, ह्या गोष्टी ज्या काही आपण पाहिलेल्या आहेत त्याचा आपल्याला भुरळ पडते आणि कुठेतरी असं काहीतरी मोठं आपणही व्हावं अशी सुद्धा एक कळत नकळत भावना आपल्या मनात निर्माण होते. समाजात चांगल्या गोष्टी खूप आहेत, त्याकडे आपण लवकर आकर्षित होत नाही, परंतु अशा निगेटिव्ह गोष्टींकडे मात्र आपल्याला लवकर आपण आकर्षित होतं. त्याचं कारण मला वाटतं डॉक्टर नाडकर्णी सर आपल्याला सांगतीलच. परंतु आपण जर ती सिरीज नीट जर पाहिली असेल, मी स्वतःही ती पाहिलेली आहे. दुसरी एक मला वाटतं ब्रेकिंग बॅडमधला जो प्रोफेसर आहे तेही पाहिलं तर ही दोन्ही कॅरेक्टर आपण त्या पूर्ण याच्यामध्ये कधीही यांनी ड्रग्ज स्वतः सेवन केल्याचं दिसत नाही. त्यांनी विकलं, इतरांना प्रमोट केलं, पैसे कमवले, परंतु त्यांनी स्वतः याचं कन्झम्पशन केल्याचा एकही सीन नाही. हे लक्षात घ्या. मी आता इथे येताना आम्ही कॉरिडॉरमध्ये जे आपण प्रदर्शनी केलेलं आहे, जे काही त्याच्यामध्ये सुद्धा एक छान हे होते की नो ड्रग्ज कॅन हील व्हॉट इट हॅज हर्ट. असं कुठलंही ड्रग्ज नाही की त्याच्यामुळे होणारे, म्हणजे विशेषतः हे सायकोट्रॉपिक ड्रग्ज जे आहेत ते, की त्याच्यामुळे होणारे पुढचे दूरगामी परिणाम हील करण्याची क्षमता त्याच्यात नाही. उलट त्याच्यामध्ये तुमच्या यातनांमध्ये वाढ करण्याचीच त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे त्याच्यावर डिपेंडन्सी आपण कळत नकळत जे त्या मोहात अडकतो, तर त्याच्यापासून आपल्याला निश्चितपणे दूर होणं आवश्यक आहे. आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, आमचे मोरे आणि इतर जी टीम आहे त्यांच्याशी जो हे करताना, मागच्या जे 1.5-2 वर्षात आम्ही अयोध्येला, फरीदाबादला, त्यानंतर दिल्ली, पंजाब इथून बरेचसे इंटरस्टेट ट्रॅफिकिंग करणारे आम्ही क्रिमिनल पकडले होते. 3-4 फॅक्टरी बस्ट केल्या. आता रिसेंटली भिवंडीमध्ये सुद्धा 16 किलो MD जप्त करण्यात आलं. त्याची किंमत जवळपास 16 कोटी आहे. तर हे करत असताना येथील आरोपींशी आमचा जे काही इंट्रॉगेशनमध्ये माहिती मिळते त्याच्यामध्ये सुद्धा त्यातील एक गुजरातचा पटेल म्हणून होता, एक मनोज पाटील म्हणून महाराष्ट्रीयन व्यक्ती होता,
त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वतः कधीही ड्रग्सचं सेवन केलेलं नाही. म्हणजे फक्त पाब्लो एस्कोबारच नाही, तर आपल्यातले सुद्धा जे ड्रग पेडलर आहेत ते सुद्धा स्वतः याचं सेवन करत नाही. ते इतरांना मात्र हे विष विकतात आणि त्यातून पैसे कमवतात. त्याचे जे सोर्सेस होते त्याचा मेन जे होता अफगाण, पाकिस्तान आणि इराण, त्याला पूर्वी गोल्डन क्रिसेंट म्हणायचे. आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे कंबोडिया, थायलंड आणि म्यानमार. तर आता त्याला इवन युनायटेड नेशन्सने सुद्धा याला गोल्डन का म्हणायचे, तर कारण त्यातून लुक्रेटिव्ह ट्रेड होता आणि खूप पैसे मिळायचे. परंतु आता त्याचंही नामकरण केलेलं आहे आणि त्याला गोल्डनच्या ऐवजी डेथ क्रिसेंट आणि डेथ ट्रायंगल म्हणतात. कारण याची व्याप्ती आणि याचं जे काही सिव्हिरिटी आहे ती सर्वांना लक्षात आलेली आहे. त्यामुळे या कुठल्याही मोहाला आपण बळी पडू नये. जीवन हे खूप आपल्याला देवाने दिलेली सर्वात मोठी गिफ्ट जे आपण म्हणतो ते आहे. तर त्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे. त्यात कमी जास्त असणारच आहे. कुठल्याही जगात असा कोणीच नाही की ज्याच्याकडे म्हणजे सुखी माणसाचा सदरा हा जो काही आपला जुना ऐकला असेल, तर तो कन्सेप्ट फक्त काल्पनिक आहे. असं कुठलाही सदरा कुठेही उपलब्ध नाही, तो कुठेही मिळणार नाही. त्यामुळे जे आहे त्या ह्याच्यामध्येच आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आपल्यातले जे काही शॉर्टफॉल्स आहेत त्याचा आपण थोडासा अभ्यास करून त्याच्यामध्ये कसं आपण सुधारणा करू हा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकजणच एक्सेल करेल आणि एक्सेलन्सची व्याख्या जी आहे ती सब्जेक्टिव्ह आहे. ती काही असं कुठलं असं फिक्स हे नाही आहे. म्हणजे अगदी 100पैकी 100 मार्क मिळाले म्हणजेच तुम्ही एक्सलंट आहात असं नाही. तर प्रत्येकाची जी स्वतःचं जे पोटेन्शियल आहे त्याचं जे काय मॅक्सिमम लेवलपर्यंत तुम्ही त्याचं युटिलायझेशन केलं, ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ युअर ॲबिलिटीज, युअर पोटेन्शियल, हेच खऱ्या अर्थाने इंडिव्हिज्युअल एक्सेलन्स असतं. तर त्याच्यावर ते लक्षात घ्यायचं. कोणाशी तुलना करण्याची गरज नाही. कारण कम्पॅरिझन दाय नेम इज सॉरो, तर त्याच्या भानगडीत पडायचं नाही. मला जे जमतं, मी जे चांगलं करू शकतो ते करायचं, त्यात समाधान मानायचं. आणि ते जर केलं तर निश्चितपणे तुमचे विचार, कृती हे अगदी व्यवस्थित राहतील. तुमचं पुढचं फ्युचर आहे ते सुद्धा चांगलं होईल. आणि तुमच्याकडून जे काही अपेक्षा आहेत, कुटुंबियांच्या असतील, मित्राच्या असतील, शिक्षकांच्या असतील, राष्ट्राच्या असतील, त्या तुम्ही निश्चितपणे पूर्ण करू शकाल. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने से नो टू ड्रग्स हे जे आहे आणि नशामुक्त भारत हे जे काही आपलं स्वप्न आहे राष्ट्राचं, तर त्यामध्ये आपण सर्वांनी योगदान देऊया आणि ते आपण द्यावं हे असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि आपल्या माध्यमातून हा संदेश प्रत्येक घराघरात जाणं अपेक्षित आहे. निगेटिव्ह गोष्टींची चर्चा करतो, पोलिसांनी कशा चुका केल्या, बाकी काय केलं, हे आपण 10 वेळा चगळतो. परंतु एखादं चांगलं काम केलं, चांगला संदेश दिला, तर तो सांगताना आपल्याला कुठेतरी फार मनावर वजन येतं, दडपण येतं. मी कसं बोलू, कारण त्यात काय जसं काय आपल्या खिशातून काहीतरी द्यायचं आहे. हे पोलिसांचं का सांगतो की आम्ही एकदम सर्वात सॉफ्ट टार्गेट असतो. तसं तर इन जनरल तुम्ही आपसात सुद्धा, मित्रमैत्रिणी सुद्धा, जे एखादीची चूक असेल तर तिची 10 वेळा चर्चा करणार. परंतु चांगल्या गोष्टीच्या बाबतीत मात्र त्यात काय झालं, त्यात काय मोठं आहे, मी पण करू शकतो, हे वगैरे वगैरे आपलं हे जे भावनिक आणि मानसिक खेळ असतात ते आपण खेळत असतो. तर ते न करता निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा. पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करा, त्याची चर्चा करा. त्या मोबाईलमध्ये, इंटरनेटच्या माध्यमातून जगातलं सगळं चांगलं नॉलेज तुम्हाला उपलब्ध आहे. त्यातल्या चुकीच्या गोष्टीपासून आपण लांब जाऊयात आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार करून आपलं जीवन अधिक चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करूयात. त्यासाठी तुमच्या वाटचालीसाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ते सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.